नमस्कार, मी शिल्पा गोखले. आज आपण 7वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहोत. योगा हा एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे. जगाला योगाचं एवढं महत्त्व का वाटतं? जगाला योगाचं महत्त्व पटलंय. म्हणूनच 5,000 वर्षापूर्वीपासून चालत आलेल्या आपल्या योग परंपरेला आज जागतिक दर्जा मिळालेला आहे. 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. सध्या करोनाने केलेल्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी किंवा त्याचा सामना करण्यासाठी योगा हे एक फार छान उत्तर आहे. नियमित आणि योग्य मार्गदर्शनासाठी जर योगा केला तर त्याच्यापासून मिळणारे अनेक फायदे आहेत. निरोगी, सुदृढ आणि संतुलित आयुष्यासाठी एक त्रिसूत्री आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि शरीराची झीज भरून येईल एवढा आराम. मग व्यायाम कुणी कधी आणि कुठे करायचा हा एक प्रश्न आणि कोणता करायचा असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात व्यायामाबद्दल. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत, पण त्यातला योगा हा एक फार सुंदर प्रकार आहे. योगा हा रेग्युलरली किंवा म्हणजे नियमितपणे आणि योग्य मार्गदर्शनाखाली केला जावा. योगाचे शरीरावर तसेच मनावर फार सुंदर परिणाम होतात. आपल्या शरीरात अनेक हॅपी हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो ते सिक्रीट होण्यासाठी योगाचा फार मोठा फायदा होतो. नुसतं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं नसून त्याबरोबर मनाची साथ असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ह्या करोनामुळे आपण नुसते शारीरिकच खचलेला नसतो, शारीरिकच लॉस झाला आहे असं नाही आहे, आपला मानसिक पण खूप लॉस झालेला असतो. तो भरून येण्यासाठी किंवा त्यातनं सावरण्यासाठी योगाचा फार मोठा उपयोग होतो. सो रोज आपण जर का एक आपल्या कम्फर्टेबल वेळेनुसार नियमितपणे योगा केला आणि तो जर आपल्या आयुष्याचाच एक भाग बनवला तर त्याच्यासारखं काहीच असू शकत नाही. म्हणजे फक्त योगा डेला योगा करण्यापेक्षा आपण रोज योगा करूया. नमस्कार, मी शिल्पा गोखले. हे माझे सहकारी सुरेंद्र ब्रह्मे, मानिनी गुर्जर. आज आपण 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. सो सुरू करूया ओमकाराने. आता आपण ओमकाराने सुरू करूया. ओमकारांच्या व्हायब्रेशन्सनी आपलं ब्रेन रिलॅक्स व्हायला मदत होते, बॉडी रिलॅक्स व्हायला मदत होते. सो लेट्स बिगिन विथ द ओमकार. सरळ बसूया, पाठीचा कणा ताठ. सिट ऑन युअर बोथ द बटक बोन्स. आपलं शरीराचं वजन सगळीकडे सारखं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. शोल्डर्स डाऊन, नेक लॉंग, हात जोडायचे, डोळे बंद. आपल्या पोझिशनमध्ये एक स्थिरता असावी. एक दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास. स्लोली डोळे उघडा, हात सोडा. पुढच्या योगासनांसाठी तयार होऊया. योगामध्ये सगळ्यात पहिले स्ट्रेचिंगला खूप महत्त्व आहे. जसं आपल्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी महत्त्वाची आहे, तसंच आपले जे हाताचे तळवे, सोल्स ऑफ युअर फीट ज्याला म्हणतो, तळवे आहेत, त्याची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा खूप महत्त्वाची असते. सो इंटरलॉक करायचे फिंगर्स आणि स्ट्रेच युअर हँड्स आउट. ब्रीथ. पूर्ण श्वास आत आणि बाहेर. योगाचं हेच महत्त्व आणि हेच सौंदर्य आहे की ह्याच्यात श्वासाला खूप महत्त्व दिलं जातं. ज्या श्वासाने आपण आपल्याकडेच बघायला शिकतो किंवा प्रवृत्त होतो. अजून थोडा स्ट्रेच, नॉर्मलपेक्षा थोडे जास्ती. टेलबोन
into your body. Port out. Exhale, go on your right side. उजव्या बाजूला जायचंय. कुठेही चेहऱ्यावर शरीरावर टेन्शन नकोय. सेंटर, अदर साइड. श्वास आत घ्या आणि वर या. रिलीज. हात सोडायचे. लेग्स अपार्ट. परत एकदा हात वर. आता आपण सगळ्यात जे बेसिक आसनं आहेत त्यातलं पहिलं आसन म्हणजे उत्तनासना करणार आहोत. एक्झेल, श्वास सोडायचा आहे आणि स्लोली गो डाऊन. गुडघे मागे, डोकं खाली. इनहेल अँड कम अप. रिलीज. आपल्या आसनांच्या सिक्वेन्सची सुरुवात आपण सूर्य नमस्काराने करूया. लेट्स स्टार्ट. इनहेल, स्ट्रेच. एक्सेल, 2, 3, लेफ्ट leg back. 4, back flat. 5, 6, 7, 8, 9, 10. स्टँड इन समस्थिती. समस्थितीमध्ये आपलं डोकं, मान, पाठ सगळं एका सरळ रेषेमध्ये येणं अपेक्षित असते. शोल्डर्स डाऊन, नेक लॉंग. फेस क्वाइट. रिलीज. आता आपण हळूहळू पुढच्या आसनांकडे वळूया. वृक्षासन. उजवा पाय वर घ्यायचा आहे. वृक्षासन या नावावरूनच आपल्या लक्षात येत आहे की वृक्ष इट्स अ ट्री पोज, ज्याची मुळं खाली खोल गेलेली आहेत आणि त्याचा पसारा खूप मोठा आहे. म्हणजे above all but still grounded. Stay there. Reach up. जेव्हा आपण पहिल्यांदा योगासनांना सुरुवात करतो तेव्हा ती खूप हळूहळू करायची असते. सो आता आपण सुरुवातीला जेव्हा करू तेव्हा आपण 4 काउंट्सच थांबू, मग हळूहळू आपण वाढवत. त्याप्रमाणे 4, 3, 2, 1. रिलीज. दुसरा पाय. योगाची ब्युटी किंवा ज्याला सौंदर्य म्हणून ते हे आहे की त्याच्यात आपण दोन्ही बाजूंना राईट आणि लेफ्टला इक्वल इम्पॉर्टन्स दिला जातो. स्ट्रेच अप. आता जेव्हा असं होऊ शकतं की आपल्याला बॅलन्स करायला त्रास होतो तेव्हा पटकन सपोर्ट घ्यायचा. पाय वर. स्टे. 4, 3, 2, 1. रिलीज. व्हेरी गुड. त्याचा अजून एक छान आपण पुढच्या आसनाकडे वळूया. पश्चिम नमस्कार आसन. मग मी परत वृक्षासनाकडे येणार आहे. पश्चिम म्हणजे मागे. नमस्कार. हा नमस्कार अगदी एक्झॅक्टली बिहाइंड अवर चेस्ट असा आहे, ज्याने आपल्या छातीचा पिंजरा मोकळा होण्यासाठी किंवा इट गिव्स गुड ओपनिंग टू अवर चेस्ट, क्रिएट्स गुड स्पेस फॉर अवर हार्ट. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की खूपदा लोक चिडकी म्हणतात गिव्ह मी अ स्पेस, पण ती स्पेस काय असते तर ती जागा द्या, एक मोकळेपणा द्या. आपण जितका आपल्या अवयवांना मोकळेपणा देऊ तितकं त्यांचं कार्य जास्ती छान होतं. तर ह्या पश्चिम नमस्कारासनात आपण छातीच्या मागे नमस्कार केलेला आहे आणि त्यामुळे आपला जे चेस्ट एरिया आहे तो छान मोकळा होणार आहे.
आणि आपला जे हृदय आहे त्याला पंप करण्यासाठी वाव मिळणार आहे. पश्चिम नमस्कारासन. आता ह्याच्यातच आपण उजवा पाय पुढे घेणार आहोत. परत एकदा छातीचा पिंजरा वर उचलायचा, ज्याला आपण स्टर्नम म्हणतो. एक्झेल, मेंटेनिंग द लेंथ. पोटाची गो डाऊन. स्टे देअर. 4 3 2 1. इनहेल अँड कम आउट. चेंज. सो एक आसन म्हणजे ते असंच झालं पाहिजे आणि हे म्हणजे हे असं काही नसतं. आसन ही स्वतःसाठी केलेली व्यायाम किंवा शरीर स्वास्थ्यासाठी मानसिक संतुलनासाठी केलेली गोष्ट आहे. सो परत एकदा एक्सेल, गो डाऊन, ब्रीथ, इनहेल अँड कम आउट. पाय एकत्र, रिलीज, स्ट्रेच. स्वतःजवळ हात आणा, हात रिलॅक्स करायचे. सो योगासन, जेव्हा आपण योगासन करायला सुरुवात करतो, रिलीज अँड चेंज, आणि शेवटपर्यंत हा एक जर्नी असला पाहिजे. तो एक सुंदर प्रवास असावा, ना की एक व्यायामाचं शेड्यूल केलं मी आज मी माझं वर्कआउट केलं असं नाहीये. योगासन हे फार वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. रिलीज. आपण आता पुढचं आसन करूया. आता आपण पुढच्या काही बेसिक पोजेसना सुरुवात करूया. पहिली पोज आहे त्रिकोणासन. ओंकार, सूर्यनमस्कार, वृक्षासनानंतर आता आपण वळूया त्रिकोणासनाकडे. आपण ह्या ज्या सगळ्या पोजेस करतोय, योगा पोजेस, यातनं आपण आपल्या छातीचा पिंजरा उघडण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. पाया बाजूला मॅक्सिमम डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो तसं पायात घ्यायचंय. पुढे मागे. उजवा पाय बाहेर वळवायचा आहे, पण तो वळवताना एक लक्षात ठेवायचं की आपलं पोट नाही वळवायचं. पोट, छाती न वळवता स्ट्रेच युअर हँड्स. उजवा हात वर का घ्यायचा, तर गिव्ह फुल एक्सटेंशन टू युअर राईट साइड. एक्सटेंड, मेंटेनिंग दॅट एक्सटेंशन. एक्सेल अँड गो डाऊन. आपल्या कपॅसिटीनुसार आपण खाली जायचंय. आता मी इतकं खाली गेले, कदाचित अजून खाली जाणं शक्य होणार नाही, तर त्यासाठी आपण वेगवेगळे प्रॉप्स वापरू शकतो. सपोज माझा हात खाली जात नाहीये, तर मी काय करू, म्हणून मी करणार नाही ही एक्सक्यूज नको. सो आपल्याकडे त्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. सो त्यासाठी वेगवेगळे प्रॉप्स तयार केलेली असतात. ऍट द सेम टाइम त्या आसनाचा आपण बेनिफिट घेऊ शकतो. इनहेल अँड कम आउट. श्वास सोडायचा आहे आणि हळूहळू खाली जायचं आहे. त्रिकोणासना. नावातच पोजच्या नावामध्येच कळतं की आपली पोज कशी असावी. इट्स अ ट्रायंगल पोज. अलाइन युअर हेड नेक स्पाइन. डोकं खाली सोडून नाही द्यायचं, तो पण आपल्या शरीराचाच भाग आहे. सो अलाइनमेंट ऑफ युअर माइंड अँड बॉडी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इनहेल अँड कम आउट. बॉडी श्रिंक किंवा अखडून घ्यायची नाहीये. डोकं खाली. आपल्या स्वतःच्या मांड्यांकडे, थाईजकडे बघायचं आहे. होल्ड युअर अँकल्स आणि स्लोली खाली जायला लागायचं. नीज बॅक, थाईज बॅक. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी पाम्स इथे ठेवायचे, एल्बोज आपल्या इनर थाईजना लावायचे आणि डोकं खाली. Inhale and come up. Legs in, up. आता आपण वळणार आहोत अधोमुख आणि उत्तानासनाकडे. पहिल्यांदा उत्तानासन करूया. मी आडवं करते, ते उभे करताय. चालतंय का बघा. चला आता उत्तानासन करूया. उत्तानासनातनं आपण अधोमुख श्वानासनाकडे जाणार आहोत. पुढचे मागे
स्ट्रेच सुद्धा पकडू शकता. ॲज अ बिगिनर असं होऊ शकतं. हात सरळ, गुडघे मागे. ह्याच्यात पण आपला छातीचा पिंजरा उघडण्यासाठी ह्याचा खूप छान उपयोग होतो. ॲट द सेम टाइम आपल्या ज्या काव्स म्हणजे पोटऱ्या आहेत त्याला फार सुंदर ताण बसतो. आता ह्या अधोमुख श्वानासनातनं आपण पुढची पोज म्हणजे ऊर्ध्वमुख श्वानासना करणार आहोत. स्लोली डाऊन, कम अप. ही सूर्यनमस्काराची 6 नंबरची पोज आहे. कोविडच्या दृष्टीने ह्या पोजला अत्यंत महत्त्व आहे. त्याच्यात आपला पूर्ण छातीचा पिंजरा उघडला जातो. शोल्डर ब्लेड्स जे आपल्या छातीच्या मागे आहेत ते आत येतात आणि श्वसन प्रक्रिया सुधारण्यासाठी ह्याचा फार उपयोग होतो. परत एकदा अधोमुख, जंप फॉरवर्ड टू उत्तनासना. इनहेल अँड कम अप. So stretch your hands up. एक्सेल. हळूहळू पुढे जायचंय. पश्चिमोत्तानासन, पश्चिमोत्तानासन. आता हा एक प्रकार आहे. आपण आपल्या परीने प्रत्येक आसनात व्हेरिएशन आणू शकतो. आता मी ह्या 2 बोटांनी माझ्या पायाचे अंगठे लूप करणार आहे आणि स्लोली खाली जाणार आहे. इनहेल अँड कम अप. पश्चिमोत्तानासनी पायाच्या मागच्या भागाला, मी त्याला आपण हॅमस्ट्रिंग म्हणतो, त्याला फार छान ताण बसतो. ॲट द सेम टाइम ही जी लोअर बॅक आहे ती ओपन व्हायला मदत होते. राईट लेग फोल्ड, जानु शीर्षासन. परत एकदा मी स्पाईनकडे येणार आहे की काय एवढं महत्त्व आहे आपल्या स्पायनल कॉर्डचं. तर आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये अनेक नर्व्स असतात ज्या आपल्या ब्रेनकडे ट्रॅव्हल करत असतात. स्ट्रेच युअर हँड्स अप. तर त्या ब्रेनकडे ट्रॅव्हल करणाऱ्या नर्व्स आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये जातात. जर आपल्या स्पाईनची हेल्थ चांगली असेल तर त्या नर्व्स आर हॅपी आणि आपल्याला खूप सुंदर केमिकल चेंज बॉडीमध्ये होतो. ते हॅपी हार्मोन्स सिक्रेट करतात आणि त्यामुळे आपली मेंटल कंडिशन आपोआपच चांगली होते किंवा हॅपी होऊन जाते. एक्सेल, गो डाऊन. इनहेल, कम अप. रिलीज. दुसऱ्या पायाने रिपीट करायचं आहे. सो हे मी किती वेळा करू, कसं करू, तर हे आपापल्या कपॅसिटीनुसार. सगळ्यात महत्त्वाचं आहे योग्य मार्गदर्शन आणि नियमितपणा. स्ट्रेच, पूर्ण वर. एक्सेल, गो डाऊन. इनहेल अँड कम अप. रिलीज. गुड. पायाची मांडी घालायची. आपण आता फॉरवर्ड बेंड केलं, बॅक बेंड थोडं केलं, ऊर्ध्वमुखामध्ये थोडंसं ट्विस्टिंग करूया. टर्न टू युअर राईट. ट्विस्टिंगचं असं महत्त्व आहे की त्याने जे अनवॉन्टेड ज्युसेस असतात, आपल्या शरीरातली द्रव्य असतात, ती बाहेर फेकली जायला मदत होते. ज्याला आजकाल डिटॉक्स म्हणतात, ते होण्यासाठी ट्विस्टिंगचं खूप महत्त्व आहे. चेंज. योगासन कुठलंही एका बाजूला, एका अवयवाला होत नाही. ते शरीराच्या दोन्ही बाजूंना इक्वल इम्पॉर्टन्स देऊन केलं जातं. रिलीज. स्ट्रेच युअर हँड्स अप. अधोमुख स्वस्तिकासन. ह्याच्यामुळे आपला ब्रेन व्हाईट व्हायला किंवा व्हायटनिंग युअर ब्रेन अशी जी कॉन्सेप्ट असते त्यासाठी हे फार डोकं शांत, चित्त स्थिर होण्यासाठी ह्याची मदत होते. इनहेल अँड कम अप. रिलीज. अजून किती वेळ? आता हे सांगतोय ना, म्हणजे
प्राणायाम आणि मेडिटेशन. चालेल. आता दोन आसनं महत्वाचे आहेत. हो, शीर्षासन आणि शीर्षासन आणि धनुरासन. कुठलं? शीर्षासन आणि धनुरासन. तिला करू दे, धनुरासन तिला करू दे, तुम्ही नका करू. नाही, सगळ्यांनाच छान होतं. कमान कमान कमान. कमान. अच्छा. धनुरासन धनुरासन नाही कमान. हे दोन खूप आलेच मी पाहिजे. शीर्षासन करते हा हिलाच करू देते. आणि शीर्षासनानंतर आम्ही हलासन करतो. आणि आणि दोन्ही मग पण कमान आणि हे दोन्ही येऊ दे, कारण ते फार महत्वाचं आहे. शीर्षासन फक्त करते, कमान नको. कमान नको. कमानीला थोडं हे असू शकतं जे लोकांचं काहीतरी म्हणणं नाही असतं. पण हे असं नाही, समजेल ना लोकांना, आवड असतं. अरे पण ह्याच्यासाठी बेसिक आहे. तो बेसिक याच्यात शीर्षासन तरी चालेल की नाही माहिती. करायचं. काय काहींना मानेचा त्रास असतो, हा. त्यामुळे शिक्षकांना सगळ्यांना जमतं तसं नाही. आधी ते खूप प्रॅक्टिस लागते त्याला जमायला. आणि ते बिगिनर्सला ती दोन्ही असणं किती अवघड आहे आणि किती सहजतेने करू शकतो. किंवा त्याचे फायदे सांग. माहिती ते आलं पाहिजे. तर एकदा तिचं शूटिंग करून मग ती फायदे सांगेल किंवा फायदे सांग आणि मग कर. आणि मग परत कौशल पण द्या की ज्यांना याचा त्रास आहे त्यांनी करू. त्या जणी करायला ते पाठवून दे. पण दाखव की एवढ्या या लेवलला धनुरासन. आता आपण झोपूनही धनुरासन आपण करूया. भुजंगासन आणि धनुरासन. धनुरासन. आता आपण झोपून भुजंगासन धनुरासन करूया. मग कमान नको. मग तू शीर्षासन. शीर्षासन तुम्ही भिंतीजवळ करा, मी मध्ये करते. हां, ओके, चला झोपा. आता आपण भुजंगासन करूया. कपडे असे आहेत ना. हां, भुजंगासन करशील. ओके. भुजंगासनासाठी हात चेस्टच्या लाईनमध्ये, पाय एकत्र, एक्सेल अँड कम अप. पाठीचा कणा मजबूत होण्यासाठी ह्याचा छान उपयोग होतो. लुक अप, ओपन युअर थ्रोट. थायरॉइड ग्लँड्सला पण चांगलं ओपनिंग मिळतं. एक्सेल, गो डाऊन. बॅक बेंडिंग मधलं अजून एक आसन आहे धनुरासन. पाय फोल्ड करायचे, ॲकल्स पकडायचे, एक्सेल अँड कम अप. जमत असेल तर आपल्या श्वासाच्या लईबरोबर थोडंसं रोल व्हायचं. आपले जे इंटरनल ऑर्गन्स असतात ते ॲक्टिवेट व्हायला मदत होते. अनवॉन्टेड ज्युसेस बाहेर फेकले जातात. स्टे अँड रिलीज. कम अप इन अधोमुख वीरासन. टोes together, knees apart. हे पाठीच्या कण्यासाठी फार उत्तम रिलॅक्सेशन आहे. Inhale and come up. आता आपण एक थोडंसं ॲडव्हान्स आसन बघणार आहोत, जे खूप वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर आपण करू शकतो. पण आपल्याला इथे पोचायचं आहे असं टार्गेट ठेवून आपण आपला योगा करायला काहीच हरकत नाही. म्हणून आता वळूयात शीर्षासनाकडे. आता शीर्षासन करताना आपण आपलं डोकं खाली जाणार आहे. तर आपला जो क्राउन ऑफ अवर हेड आहे त्याच्यासाठी चांगलं कुशनिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. आपले एल्बोज खाली, बोट इंटरलॉक करायची आहेत. आपलं डोकं त्या इंटरलॉक फिंगर्सच्या मध्ये ठेवायचंय. गुडघे उचलायचे. पूर्ण चालत चालत आत यायचे. इतकं चालत यायचे की आता ह्याच्या पुढे नाही. आणि मग स्लोली एक एक पाय वर. श्वासावर छान कंट्रोल आणायचा आहे. श्वास सोडत सोडत हळूहळू पाय वर. शीर्षासन. शीर्षासनाचा सगळा भार हा आपल्या एल्बोज आणि शोल्डर्सवर असणं अपेक्षित आहे, ना की डोक्यावर. श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास होल्ड नाही करायचा.
slowly down. Inhale and come up. Good. मस्त. ओके ओके. आता आपण कपालभातीने सुरुवात करूया. कपालभाती हा आपल्या लंग्सची कपॅसिटी वाढवण्याचा एक फार सुंदर व्यायाम प्रकार आहे. डोळे बंद करायचे. एक छान दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा. असे 3 दीर्घ श्वास घेऊन सोडायचे. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि 20 वेळा आपण फक्त जोरात पॉवरफुल एक्झलेशन्स करणार आहोत. सो इनहेल, स्टार्ट विथ युअर कपालभाती. बीज झाले की नॉर्मल ब्रीदिंग. जसं आपण कपालभाती करतो आपल्याला लगेचच लक्षात येतं की आपल्या ब्रेन कंडिशन मध्ये काहीतरी बदल होतोय. ते एक छोटंसं मुंग्या आल्यासारखं फिलिंग येतं. ह्याचा अर्थ हाच असतो की आपल्या ब्रेन सेल्स रिलॅक्स व्हायला सुरुवात होते. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे त्या हळूहळू रिलॅक्स व्हायला सुरुवात होते, रिसीड व्हायला सुरुवात होते. ओके. आता आपण दीर्घ श्वसन परत एकदा करणार आहोत. डीप इनहेल, एक्सहेल. आता हे करताना आपला हा प्रयत्न असेल की आपण जास्तीत जास्त हवा, व्हॉल्यूम जो ब्रेथचा असेल तो जास्तीत जास्त असेल. सो परत एकदा करूया. जेवढा व्हॉल्यूम आत घेऊ तेवढाच बाहेर काढायचा प्रयत्न करूया. अजून 2दा करूया. श्वसनाचा आपल्या ब्रेन कंडिशनवर फार अफलातून परिणाम होतो. हळूहळू आपल्या ब्रेन सेल्स रिसीड किंवा रिलॅक्स व्हायला मदत होते. देयर इज अ क्वाइटनेस इन आवर ब्रेन. एक शांतता, रिलॅक्सेशन, हॅपीनेस अशी एक अनुभूती येते. ओके. नॉर्मल ब्रीदिंग. आता आपण एका नाकपुडीने श्वास घेणार आहोत आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडणार आहोत. असं 3 वेळा करणार आहोत. सो आता आपण आपली डावी नाकपुडी अंगठ्याने बंद करणार आहोत. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, मग उजवी बंद करायची, डाव्याने सोडायचा. ठीक आहे. 3 वेळा करूया. लेट्स बिगिन. रिलीज, नॉर्मल ब्रीदिंग. हा प्रकार अनुलोम विलोम या प्रकारात येतो. याने प्रत्येक नोस्ट्रिल स्वच्छ व्हायला किंवा तिथल्या श्वासोश्वासाची कपॅसिटी वाढायला उपयोग होतो. आता हात बदलायचा. तुमची उजवी नाकपुडी बंद करायची आहे. इनहेल, एक्सहेल थ्रू युअर आय. इनहेल थ्रू युअर लेफ्ट. अजून एकदा. रिलीज, नॉर्मल ब्रीदिंग. अजून 2दा आपण डीप इनहलेशन, डीप एक्झलेशन करणार आहोत. आता आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की आपल्या ब्रीदिंग मध्ये काही फरक झालाय का. जेव्हा आपण आपल्या श्वसन प्रकारांना सुरुवात केली तेव्हा आपण किती श्वास घेऊ शकत होतो, आपला नेझल पॅसेज एवढा क्लिअर होता का आणि आता काही फरक पडलाय का, हे ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे.
नॉर्मल ब्रीदिंग. आता आपण मेडिटेशनकडे वळतोय. जॉइन युअर इंडेक्स फिंगर अँड थंब. शोल्डर्स डाऊन. आपल्या दोन्ही बटक्स बोनवर बसायचं आहे. सिट ऑन युअर बटक बोन्स. डोकं, मान, स्पाइन, हिप्स एका लाईन मध्ये आले पाहिजे. आपल्या शरीराचं सगळं वजन डिस्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे. कुठलंही आसन करताना आपल्या शरीराचं वजन सगळीकडे नीट डिस्ट्रीब्यूट करायचं असतं, ना की ते एकाच अवयवावर टाकायचं असतं. ओके. आता श्वासाची लय संथ चालू ठेवायची आहे. डोळे बंद. आणि आपल्या बंद डोळ्यांनी आपल्या शरीरात बघायचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू आपलं डोकं, मान असं करून आपल्या शरीरात डोकवायचा प्रयत्न करायचा. आपलं जे मन आहे त्याला वॉन्डर, इट लव्स टू वॉन्डर, इकडे तिकडे फिरायला फार आवडतं. तर ते आपलं जे मन आहे ते आपल्या बॉडीत आणायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं मन आपल्या शरीरात आणायचा प्रयत्न करा. Your mind in your body. So ते जे माइंड अँड बॉडीची एक सुंदर हार्मनी असते, दॅट इज कॉल्ड योग. आपल्याला इतर सगळ्या गोष्टींकडे लक्ष घालायला आवडतं, इतर ठिकाणी बघायला आवडतं, पण कधी आपल्याकडेच आपण बघत नाही. आपल्या लक्षातच येत नाही की आपल्याला आपल्या आत बघायची गरज आहे. आपल्याला स्वतःची बोलायची गरज आहे, हे आपल्याला कधी लक्षातच येत नाही. नॉर्मल ब्रीदिंग. स्लोली, जेंटली स्टॅबिलाइज व्हायचंय. आपले हात एकमेकांवर, हाताचे तळवे घासायचे. एक छान ऊर्जा निर्माण होते. आणि स्लोली ते हात आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे, डोळ्यावर ठेवायचे, पण डोळ्याला स्पर्श नाही करायचा. स्लोली रिलीज. ओपन युअर आईज. आता शवासनाचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपण शवासन सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आपण सध्या चालू असलेल्या कोविडमुळे आपण जास्तीत जास्त प्राधान्य चेस्ट ओपनिंगला देतोय. ह्या शवासनात तेच घडणार आहे. ऍट द सेम टाइम आपल्या स्पाइनला फार सुंदर सपोर्ट मिळतो. सो एक बोल्स्टर किंवा लोड घ्यायचा, तो आपल्या एक्झॅक्टली सेंटरला, शरीराच्या मध्यभागी आला पाहिजे. आणि हळूहळू पाठीचा राऊंड करून एक एक व्हर्टिब्रा त्याच्यावर टेकवून खाली जाईल. खाली गेल्यावर तुम्हाला वाटत असेल मी असंच कम्फर्टेबल आहे, तुम्ही असं बसू शकता, नाहीतर हळूहळू एक एक पाय सरळ करायचे. हात बाजूला. हे जे शोल्डर्स आहेत ते रिलॅक्स करायचे. ही जी जमीन आणि आपल्या शोल्डर मध्ये गॅप पडली आहे, त्यांनी हे शोल्डर्स रिलॅक्स व्हायला फार सुंदर मदत होते. सर्व बॉडीवरचा ताण निघून जातो, सर्व शरीरावरचा ताण निघून जायला मदत होते. डोकं शांत. डोळे बंद. एका लयीत श्वास घ्यायचा. शरीराच्या कुठल्याही भागावर ताण नकोय. चेहरा रिलॅक्स. पूर्ण श्वास आत घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे.
स्लोली हात पोटावर, एक एक पाय वाकवायचा आहे. पूर्ण उजव्या बाजूला वळून पोस्टरवरनं खाली शिफ्ट व्हायचंय आणि स्लोली उठून बसायचं.